कर्तव्य म्हणजे काय? कर्मयोगाचं तत्व समजून घ्यायचं झाल्यास कर्तव्य म्हणजे काय हे कळणं आवश्यक आहे. मला जर काही करायचं असेल तर आधी मी हे जाणून घ्यायला हवं की ते माझं कर्तव्य आहे आणि मगच मी ते करू शकेन. या कर्तव्यासंबंधीची धारणा परत जाती जातीमध्ये आणि देशादेशात वेगवेगळी असते. मुसलमान म्हणत असतो की त्याचं शास्त्र जे कुराण, त्यात जे काही लिहिलेलं आहे ते त्याचं कर्तव्य आहे. हिंदू म्हणतो की माझ्या वेदांमध्ये जे काही आहे तेच माझं कर्तव्य. तर ख्रिस्ताच्या मते त्याच्या बायबलात सांगितलं असेल तेच त्याचं कर्तव्य आहे. यावरून हे स्पष्ट दिसून येतं की जीवनातील विभिन्न अवस्थांमध्ये, त्याचप्रमाणे विभिन्न काळात आणि विभिन्न जातींमध्ये कर्तव्याची धारणा भिन्न भिन्न स्वरूपाची असते. इतर कोणत्याही सामान्य भाववाचक शब्दाप्रमाणे कर्तव्य शब्दाचीही रेखीव सुबोध व्याख्या करणं दुष्कर आहे. त्याचं प्रत्यक्ष कार्य आणि फल पाहूनच आपण त्याच्या संबंधी काही धारणा करू शकतो इतकंच. आपल्या समोर एखादी घटना घडताच तिच्या संबंधात काही विशिष्ट तऱ्हेनं वागण्याची एक स्वाभाविक किंवा पूर्वाभ्यासजनित प्रवृत्ती आपणा सर्वांमध्ये उदित होत असते आणि अशी ती प्रवृत्ती उत्पन्न झाल्यानंतर मन त्या परिस्थितीसंबंधी विचार करू लागतं. कधी असं वाटतं की ह्या परिस्थितीमध्ये अमुक अशा तऱ्हेने कार्य करणंच उचित, तर परत कधी दुसऱ्या एखाद्या वेळी हुबेहूब तसलीच परिस्थिती उद्भवून सुद्धा त्याच प्रकारे कार्य करणं अनुचित वाटू लागतं. कर्तव्यासंबंधी सर्वसाधारणपणे सर्वत्र अशी धारणा असल्याचं आढळून येतं की सर्व भले लोक स्वतःच्या सत्सद विवेकबुद्धीच्या आदेशानुसार कर्म करत असतात. पण एखादं विशिष्ट कर्म कशानं कर्तव्य ठरत असतं? अगदी प्राण जाण्याची पाळी येऊन ठेपली अशा अवस्थेतही जर कोणी ख्रिश्चन समोर गोमांस असून सुद्धा प्राणरक्षणार्थ आपण स्वतः ते खाणार नाही किंवा दुसऱ्या एखाद्याचे प्राण वाचवण्यासाठी ते त्याला देणार नाही, असं त्यानं जर केलं तर त्याला आपण कर्तव्यच्युत झालो आहोत असं खात्रीने वाटेल. पण तेच कोणी एखादा हिंदू तसाच प्राणसंदेह उपस्थित होऊनही जर ते गोमांस खाण्यास धजेल आणि आणखी एखाद्या हिंदूला खाण्यासाठी तो तुकडा देईल, तर त्याला सुद्धा असंच वाटेल की आपण कर्तव्यभ्रष्ट झालो आहोत. त्याचे हिंदू संस्कार, वळण, शिक्षण त्याच्या हृदयात तसाच भाव जागृत करतील. गेल्या शतकात भारतवर्षात ठग नामक कुप्रसिद्ध दरोडेखोरांचा सुळसुळाट झालेला होता. सापडेल त्याला ठार मारून त्याची सर्व मालमत्ता लुबाडणं आपलं कर्तव्यच आहे अशी त्यांची धारणा होती आणि जितक्या जास्त लोकांना जीवे मारता येईल तितके ते स्वतःला श्रेष्ठ समजत. सर्वसाधारणपणे जर एखादा इसम कुणाला गोळी घालून ठार करेल तर आपण कर्तव्यभ्रष्ट झालो, आपण घोर पाप केलंय असं वाटून त्याबद्दल त्याला तीव्र मनस्तापही होईल. पण तोच जर एखाद्या सैन्यातला सैनिक बनून धारातीर्थी स्नान घालून एखाद्याला नव्हे तर 20 जणांना परलोकाची वाट दाखवेल तर मात्र आपण आपलं कर्तव्य किती चोखपणे बजावलं अशा भावनेने त्याला निस्संशय धन्यताच वाटेल. यावरून आपल्याला स्पष्ट दिसून येतं की केवळ बाह्य कार्याचाच विचार करून कर्तव्याचा निर्णय होऊ शकत नसतो. म्हणूनच निव्वळ बाह्य कार्यावर आधारून कर्तव्याचं एखादं वस्तुनिष्ठ लक्षण सांगणं पूर्णपणे अशक्य आहे. हे कर्तव्य आणि ते अकर्तव्य असं ठामपणे काहीही सांगता यायचं नाही. तथापि कर्त्याच्या बाजूनी कर्तव्याचं कर्तृनिष्ठ लक्षण मात्र सांगता येऊ शकेल हे खरं. जे कार्य कर्त्याला ईश्वराकडे घेऊन जातं तेच सत्कार्य, अतएव कर्तव्य होय, आणि जे कर्त्याला अधोगामी करतं ते असत्कार्य, अकर्तव्य होय. कर्त्याकडील म्हणजे आतील बाजूनी बघितल्यास आपल्याला असं आढळून येईल की काही काही कार्य आपल्याला उन्नत करत असतात आणि काहींच्या प्रभावाने आपण अवनत आणि पाशवी वृत्तीचे बनून जात असतो. पण सर्वच तऱ्हेच्या आणि सर्वच अवस्थांमधल्या व्यक्तींच्या बाबतीत अमुक एका कार्यानं त्यांची उन्नतीच होईल किंवा अवनती होईल असं मात्र खात्रीपूर्वक सांगता येणं दुरापास्त आहे. नाही म्हणायला अशी फक्त एक गोष्ट आहे. कर्तव्यासंबंधी अशी एकच धारणा आहे की जी सर्व युगातील सर्व संप्रदायांना आणि सर्व देशातील सर्व मानवांना मान्य आहे, आणि ती म्हणजे हीच: परोपकाराः पुण्याय पापाय परपीडनम. कुणाला दुःख देऊ नका. दुसऱ्यावर उपकार करणं हेच सत्कर्म आणि कर्तव्य आहे. दुसऱ्याला पीडा देणं हे असत्कर्म
अकर्तव्य आहे. भगवद्गीता जन्मगत आणि अवस्थागत कर्तव्याचा वारंवार उल्लेख करते. आपण कोणत्या समाजात जन्म घेतला आहे आणि कोणत्या अवस्थेत आपण आहोत, यावरूनच जीवनातील विभिन्न कर्तव्यांकडे आपण कोणत्या वृत्तीने पाहू ते बहुतांशी ठरत असतं. ह्याच कारणासाठी स्वतःच्या सामाजिक अवस्थेशी सुसंगत आणि त्याचबरोबर हृदयाची आणि मनाची उन्नती करील असं कार्य आपण करत जाणं उचित आहे आणि तेच आपलं कर्तव्य आहे. पण हेही विशेष करून ध्यानात ठेवणं आवश्यक आहे की सर्व समाजात आणि सर्व देशात एकाच प्रकारचा आदर्श आणि एकाच प्रकारची कर्म प्रचलित नसतात. आमचं याविषयीचं अज्ञानच एका जातीविषयी दुसऱ्या जातीच्या घृणेचं प्रमुख कारण आहे. अमेरिकेच्या रहिवाशांना वाटत असतं की त्यांच्या देशातील प्रथा ह्याच सर्वोत्कृष्ट आहेत, म्हणून जी व्यक्ती त्या प्रथा पाळणार नाही ती अगदी वाईट आणि बिलकुल बदमाश आहे. हिंदू समजतात त्यांचे आचार व्यवहारच सर्वोत्कृष्ट आणि सत्य आहेत, आणि अर्थातच जो म्हणून त्यांचं अनुसरण करणार नाही तो म्हणजे अगदी वाईट मनुष्य हे ठरलंच. आपण सगळे अगदी अजाणता ही चूक करून बसत असतो आणि असं होणं अगदी स्वाभाविक पण आहे. पण ते अत्यंत घातक असून जगात दिसून येणारा एकमेकांविषयीच्या सहानुभूतीचा अभाव आणि परस्परांविषयीच्या घृणेचा भाव यातील अर्ध्या अधिकाचं मूळ ही भ्रामक धारणाच असते. मी प्रथम अमेरिकेत आलो त्यावेळी एक दिवस शिकागो संमेलनातून फिरत असताना एका जणांनी मागून माझा फेटा धरून त्याला जोराने एक हिसका दिला. मी मागे वळून बघितलं तर तो एक छान नीटनेटका पोशाख केलेला आणि दिसायला अत्यंत सभ्य असा गृहस्थ माझ्या दृष्टीला पडला. मी त्यांच्याशी बोलू लागताच मला इंग्रजी येत असल्याचं पाहून तो पराकाष्ठेचा ओशाळला. त्याला बहुधा वाटलं असावं की मी इंग्रजी बोलू शकत नसेन. आणखी एकदा त्याच गर्दीत दुसऱ्या एकाने मला धक्का दिला. मी त्याच्या त्या तसल्या वागणुकीचं कारण विचारताच तोही शर्मिंदा बनला आणि माझी क्षमा मागत म्हणाला, आपण अशा तऱ्हेचा वेश का बरं करता? ह्या व्यक्तींची सहानुभूती, त्यांची स्वतःची भाषा आणि पोशाखाची पद्धत यांच्याच सीमेत मर्यादित होती. बलिष्ठ राष्ट्रांकडून दुर्बल राष्ट्रांवर होणाऱ्या अधिकांश जोर जुलुमाचं कारण हा असला पूर्वग्रहच असतो. त्यामुळेच माणसांच्या हृदयामधील इतरांविषयीचा आपुलकीचा ओलावा पार सुकून जात असतो. तुम्ही आमच्याप्रमाणे वेश का करत नाही असं मला विचारणारा आणि तेवढ्यावरूनच माझ्याशी वाईट वागणूक करू इच्छिणारा तो माणूस एरवी कदाचित मोठा भला माणूस असेल, पुत्रवत्सल पिता, एक जबाबदार नागरिकही असेल. पण एका भिन्न वेश धारण करणाऱ्या माणसाला बघता क्षणीच त्याची प्रकृती सिद्ध सहृदयता अजिबात आटून गेली. सगळ्याच देशात परक्या देशातून येणाऱ्यांना नाना तऱ्हेची नाडणूक सहन करावी लागते, कारण नवीनच परिस्थिती असल्यामुळे आत्मसंरक्षण कसं करावं हे सर्वसाधारणपणे त्यांना अवगत नसतं. आणि म्हणूनच ते त्या देशातील लोकांसंबंधी चुकीच्या कल्पना स्वदेशी घेऊन जात असतात. तद्वतच नाविक, सैनिक आणि वणिक हे परदेशात अशी काही चमत्कारिक वर्तणूक करत असतात की जी स्वदेशी करण्याचं त्यांच्या कधी स्वप्नात सुद्धा येणार नाही. बहुत करून एवढ्यासाठी चीनी लोक युरोप आणि अमेरिकेतील लोकांना विदेशी दैत्य म्हणत असावेत. पाश्चात्य जीवनातील चांगुलपणाशी आणि सहृदयतेशी त्यांचा संबंध आला असता तर त्यांनी असे उद्गार कधीच काढले नसते. सारांश, जी एक अत्यंत महत्वाची गोष्ट आपण कायम लक्षात ठेवणं आवश्यक आहे ती ही की दुसऱ्यांच्या कर्तव्यांकडे आपण त्यांच्याच दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे. परक्या जातीच्या रीतीभाती स्वतःच्या दृष्टिकोनातून जोखण्याची चूक आपण कदापिही करता कामा नये. समस्त जगताला मोजण्याचा मानदंड किंवा मोजपट्टी तुम्ही किंवा मी नाही. आपण हे विशेष करून शिकायला हवं की आमच्या स्वतःच्या कल्पनेनुसार समस्त जग कधीच चालायचं नाही. आम्हालाच जगाशी जमवून वागावं लागेल. जग कधी आमच्या तंत्रानुसार आमच्याशी जमतं घेऊन वागायला रिकामं नाही. असो, तर यावरून हे स्पष्ट दिसून येतं की देशकालपात्रांच्या भेदानुसार कर्तव्य कितीतरी बदलत असतं आणि एखाद्या विशिष्ट समयी आपले जे कर्तव्य असेल ते चांगल्या तऱ्हेने पार पाडत जाणं हेच इहलोकातील आपलं सर्वश्रेष्ठ कर्म आहे. प्रथम आपण आपलं जन्मप्राप्त कर्तव्य करणं आवश्यक आहे आणि मग जीवनातील आणि समाजातील आपलं स्थान आणि पद यानुसार आपलं जे कर्तव्य असेल ते आपण आचरलं पाहिजे. प्रत्येक व्यक्ती जीवनात कोणत्या ना कोणत्या तरी अवस्थेमध्ये स्थित असते.
तिने प्रथम त्याच अवस्थेशी निगडित असलेलं कर्तव्य करणं आवश्यक आहे. पण मनुष्य स्वभावातला हा एक मोठाच कमकुवतपणा आहे की माणूस कधीच स्वतःकडे दृष्टी वळवण्यास तयार नसतो. आत्मनिरीक्षण त्याला रुचत नसतं. एखाद्या सम्राटा इतकेच आपणही सिंहासनावर आरूढ होण्यास पात्र आहोत असंच त्याला वाटत असतं. पण जरी तो खरोखरच लायक असेल तरी सुद्धा त्यांनी प्रथम हे दाखवून दिलं पाहिजे की त्यांनी आधी स्वतःच्या अवस्थेशी संगत असं सगळं कार्य चोखपणे बजावलेलं आहे. ते पूर्ण केल्यानंतरच मगच अधिक उच्च कार्य हाती घेण्याचा प्रश्न उद्भवेल, त्यापूर्वी नाही. त्यांनी जगाला दाखवून द्यायला हवं की ज्या लहान मोठ्या कार्याचा भार त्याच्या खांद्यावर टाकला गेला आहे तो उत्तम रीतीने तडीस नेण्यासाठी तो सर्वथैव समर्थ आहे. तो जर असं करू शकेल तरच इतर उच्चतर कार्य त्याच्या वाट्याला येतील. उच्च पदाला अनुरूप असलेल्या कर्तव्यांचं पालन करण्यासाठी आपण असमर्थ असल्यास निसर्गच आपल्यावर चोहीकडून आघातांचा वर्षाव करेल आणि आपण वस्तुतः कोणत्या पदाला लायक आहोत ते लवकरच आपल्या निदर्शनाला आणून देईल. ज्या पदाच्या कार्यासाठी जो निरुपयोगी आहे तो दीर्घकाल त्या पदावर राहून त्या पदाचं कार्य समाधानकारक रीतीने करू शकेल आणि सर्वांचा संतोष संपादन करेल हे कदापिही शक्य नाही. म्हणून प्रकृती ज्याच्या संबंधी जो निर्णय देईल त्याविरुद्ध कुरकुर करण्यात काहीच हाशील नाही. आणि एखाद्याला हलक्या प्रतीचं काम करावं लागतं एवढ्याचसाठी त्याला सामान्य किंवा कमी लेखणं बरोबर नाही. कर्तव्याच्या बाह्य रूपावरूनच ते आचरणाऱ्याची श्रेष्ठ कनिष्ठता ठरवणं योग्य नाही. कशा तऱ्हेनी आणि कोणत्या मनोभावानी तो ते कार्य करत असतो हे लक्षात घेऊनच वस्तुतः त्याच्या योग्यायोग्यतेचा विचार व्हायला हवा. पुढे आपल्याला आढळून येईल की कर्तव्याची ही कल्पनाच आपल्याला टाकून द्यावी लागेल. आणि आपल्याला हेही आढळून येईल की जेव्हा पाठीशी वासनेची उठावणी प्राया नसते तेव्हाच माणूस खूप श्रेष्ठ कर्म करू शकत असतो. पण तरी देखील हे कर्तव्य बुद्धीनं केलेलं कर्मच आपल्याला कर्तव्य बोधाच्या अतीत असलेल्या कार्याप्रत घेऊन जातं. तेव्हा मग कर्म हे उपासनाच बनून जातं. केवळ इतकंच नव्हे तर मग कर्म केवळ कर्मासाठीच अनुष्ठित होत असतं. पण हा झाला आदर्श. त्याचं साधन म्हटलं म्हणजे हे कर्तव्यच होय. आपल्याला पुढे असं दिसून येईल की हे कर्तव्य नीतीच्या पायावर अधिष्ठित असो की प्रेमाच्या, इतर सर्व योगांप्रमाणे ह्याचंही रहस्य एकच आहे आणि ते म्हणजे कच्च्या किंवा क्षुद्र मीपणाचा क्रमशः ऱ्हास करणं, जेणेकरून पक्का किंवा यथार्थ मी स्वतःचा महिमा प्रकट करू शकेल. खालच्या पातळीवरील शक्तीचा अपव्यय थांबवणं, जेणेकरून आत्मा उच्च भूमीवर स्वतःला अभिव्यक्त करू शकेल. हीन वासनांचा उदय झाला तरी देखील त्यांना थारा दिला नाही तरच आत्म्याच्या महिम्याचा विकास होत असतो. आम्ही कर्तव्य बजावू जाता हे अपरिहार्य असतं. मानव समाज कळत नकळत याच तत्वानुसार कर्माच्या, ज्ञानाच्या किंवा अनुभवाच्या क्षेत्रात उन्नत झाला आहे. या सगळ्या क्षेत्रामध्ये स्वार्थी वासना कमी कमी केल्यामुळे आपण मानवाच्या खऱ्या स्वरूपाच्या अनंत विकासाचा मार्ग मोकळा करून देत असतो. कर्त्याच्या बाजूनी पाहिल्यास कर्तव्यासंबंधी हाच एक सुनिश्चित नियम आढळून येतो की स्वार्थपरता आणि इंद्रिय परायणता यांच्यापासून पाप आणि दुराचाराचा उद्भव होत असतो आणि निस्वार्थ प्रेम आणि आत्मसंयमाद्वारा धर्माचा विकास होत असतो. पण कर्तव्य क्वचितच गोड लागत असतं. कर्तव्य चक्राला प्रेमाचं ओंगण दिलेलं असेल तरच ते केवळ न करता छान सुरळीत चालू लागतं, नाहीतर सारखं घर्षण. कारण हृदयामध्ये असं प्रेम नसलं तर कोणते आईबाप आपल्या मुलांच्या विषयीचं कर्तव्य चांगल्या तऱ्हेने पालन करू शकतील? कोणती मुलं मात्या पित्याप्रती आपलं कर्तव्य पाळू शकतील? कोणता पती आपल्या पत्नीबाबत आणि कोणती पत्नी आपल्या पतीबाबत स्वकर्तव्याचं यथार्थ पालन करू शकेल? प्रेमाच्या ओलाव्याखेरीज हे सगळं कधीतरी शक्य आहे का? आपण आपल्या जीवनात दररोज सारखे संघर्ष, सारख्या कटकटी पाहतोच ना? प्रेमाने माखलेलं असेल तरच कर्तव्यात माधुरी आणि प्रेम परत केवळ स्वाधीनतेतच प्रकटत असतं. पण इंद्रियांचे दास, क्रोधांचे दास, असूयेचे दास, प्रपंचात प्रत्यही घडणाऱ्या शेकडो लहान सहान घटनांचे दास होऊन बसण्याला स्वाधीनता कशी बरी म्हणता येईल? आयुष्यात पदोपदी जे हे लहान
निष्ठुर कर्कश अनुभव येत असतात, त्यांच्या बाबतीत सोशिकता बाळगणं, सहिष्णुता धारण करणं हेच स्वाधीनपणाचं सर्वश्रेष्ठ लक्षण होय. सहजासहजी उत्तेजित होणाऱ्या, आपल्या चिडचिड्या आणि मत्सरी स्वभावाच्या गुलाम होणाऱ्या स्त्रिया स्वतःच्या नवऱ्यांवर दोष लादून त्यांच्या नावानं खडे फोडण्यात पटाईत असतात. त्यांच्या कल्पनेप्रमाणे त्यांना वाटत असलेली स्वाधीनता त्या अशा तऱ्हेने व्यक्त करत असतात. त्या समजत असतात आणि तोंडानेही म्हणत असतात की आम्ही स्वाधीन आहोत. पण आपण अशानं पदोपदी आपली गुलामीच शाबित करत आहोत हे त्या बिचाऱ्यांच्या गावी नसतं. ज्या सगळ्या पतिराजांच्या डोळ्यात सदानकदा आपल्या बायकांचे दोषच खुपत असतात, त्यांना सुद्धा हे विधान सारखंच लागू आहे. ब्रह्मचर्यच पुरुषाचा किंवा स्त्रीचा आद्य धर्म होय. असा माणूस खरोखरच अगदी विरळाच की ज्याला नम्र, प्रेमळ, पतिव्रता स्त्री फिरून सन्मार्गावर आणू शकणार नाही, मग तो कितीही कुमार्गगामी होऊन बसला तरी सुद्धा. असो, जग अजून इतकं वाईट झालेलं नाही. जगात सर्वत्रच आपण नृशंस पतीविषयी आणि पुरुषाच्या अपवित्रतेसंबंधी नाही ते ऐकत असतो. पण यावर माझा असा सवाल आहे की नृशंस आणि अपवित्र स्त्रियांची संख्या तरी पुरुषांच्या संख्येपेक्षा किती बरं कमी भरेल? दोन्ही समान आहेत असाच माझा अनुभव आहे. उठल्या बसल्या मिरवल्या जाणाऱ्या शेखीवरून एखाद्याला खरोखरच वाटाव्यात इतक्या जर सगळ्याच्या सगळ्या स्त्रिया चांगुलपणाच्या पुतळ्या आणि धुतले तांदूळ असत्या, तर मी अगदी छाती ठोकपणे म्हणू शकेन की मग आपल्या या पृथ्वीच्या पाठीवर अपवित्र पुरुष औषधाला सुद्धा गवसला नसता. माणूस अपवित्र होईलच कोणामुळे मग? असा कोणता पाशविभाव असू शकतो की पवित्रता आणि सतीत्व त्यावर मात करू शकणार नाहीत? स्वतःच्या पती व्यतिरिक्त इतर सर्वांकडे पुत्रबुद्धीने पाहून सर्वांप्रती हृदयात मातृभाव बाळगणाऱ्या सच्छील पतिव्रता नारीच्या अंगी पवित्रतेची अशी विलक्षण शक्ती उत्पन्न होईल की अगदी नरपशु असे नाका त्या देवतेच्या सान्निध्यात ज्याला पवित्र भावाचा अनुभव येणार नाही, असा माणूस मला वाटतं शोधूनही सापडायचा नाही. प्रत्येक पतीनंही तद्वतच स्वतःच्या पत्नीखेरीज इतर सर्व स्त्रियांकडे माता, दुहिता किंवा भगिनी अशा दृष्टीने बघितलं पाहिजे. त्यातल्या त्यात जी व्यक्ती परत धर्माचार्य होऊ इच्छिते तिनं तर प्रत्येक स्त्रीविषयी मातृभाव बाळगून सर्वदा तदनुसार वर्तणूक ठेवायला हवी. मातृपदच जगात सर्वश्रेष्ठ पद होय, कारण फक्त त्यातच सगळ्यात जास्त निस्वार्थतेचे धडे मिळून निस्वार्थपणे कार्य करण्याची संधी सगळ्यात अधिक लाभत असते. केवळ एक भगवत प्रेमच मातृप्रेमापरीस उच्च होय, बाकी सर्वच खालच्या दर्जाचे. आधी मुलं आणि नंतर आपण हा मातृधर्मच होय, ते तिचं कर्तव्य होय. पण तसं न करता आईबाप जर सदा साध्या खाण्यापिण्यासारख्या क्षुल्लक बाबतीत सुद्धा आधी स्वतःचाच विचार मनात आणतील, मग पोरट्यांना काही मिळो की न मिळो त्याची मुळीच फिकीर न करता चांगला भाग तेवढा स्वतःच बेदिक्कत मटकावण्याचा आरंभतील, तर परिणामी हेच होईल की आईबाप आणि मुलं यांच्यात पक्षी आणि त्यांची पिल्लं यांच्यासारखा संबंध निर्माण होईल. पक्षाची पिल्लं पंख फुटण्याचाच उशीर की आईबापांनाही ओळखीनाशे होऊन जातात. भगवंतांच्या मातृभावाचं सजीव प्रतीक म्हणून स्त्रीकडे पाहू शकणारा पुरुष खरोखर धन्य होय. ती स्त्रीही धन्य की जी पुरुषांकडे भगवंतांच्या पितृभावाचं साक्षात प्रतीक अशा दृष्टीने बघण्यास समर्थ आहे. आणि धन्य ती मुलं की जी आपल्या माता पितरांना चालता बोलता परमेश्वर समजण्यास समर्थ आहेत. उन्नती लाभाचा एकमेव उपाय हा की जोवर आपण त्या सर्वोच्च अवस्थेपर्यंत जाऊन पोचत नाही, तोवर हाती असलेल्या कर्तव्याचंच अनुष्ठान करून हळूहळू शक्ती संचय करत क्रमशः उच्चतर अवस्था प्राप्त करत जाणं. तसंच कोणत्याही कर्तव्याची घृणा करून चालणार नाही. मी आपल्याला फिरून एक वार सांगतो की जी व्यक्ती इतरांच्या मानानं हलकं काम करते ती तेवढ्यानंच उच्चतर कर्म करणाऱ्यांपेक्षा हलक्या दर्जाची होऊन जात नाही. माणसाच्या कर्तव्याचा प्रकार पाहून त्याला जोखणं योग्य नाही. त्यासाठी ते कर्तव्य पार पाडण्याचा त्याचा प्रकार विचारात घ्यावा लागेल. त्याची ते कार्य करण्याची रीतच त्याच्या परीक्षेचा उपाय आहे. कुणी एक तरुण संन्यासी एकदा अरण्यात जाऊन तिथे दीर्घकाळ ध्यान धारणा आणि योगाभ्यास करण्यात घडून गेला. एक पुरं तपच्या तप कठोर साधनेत उलटून गेल्यानंतर एक दिवस तो एका वृक्षाखाली बसला असता काही वाळलेली पानं त्याच्या डोक्यावर पडली. त्यांनी वर बघितलं तर एक कावळा आणि एक बगळा झाडाच्या शेंड्यावर बसून आपसात भांडत असल्याचं त्याला दिसलं.
तेवढ्यानीच योगीराजाचं पित्त खवळलं आणि तो गरजला, काय माझ्या डोक्यावर ही वाळली पानं पाडण्याचा तुमचा हिय्या झाला हा? इतकं बोलून रागाने लाल होऊन त्याने त्यांच्याकडे दृष्टी फेकली, मात्र लगेच त्याच्या मस्तकातून योगाग्नी बाहेर पडून त्याने त्या पक्ष्यांना क्षणार्धात जाळून भस्म करून टाकलं. त्याच्या योगाची ही अशी शक्ती होती. त्याला मोठा आनंद झाला. आपल्या शक्तीचा हा असा विकास झालेला पाहून त्याचा आनंद अगदी पोटात मावेनासा झाला. तो स्वतःशीच विचार करू लागला, वा, नुसत्या एका दृष्टिक्षेपानं मी या दोघांना भस्मसात करू शकलो. असो, या घटनेनंतर काही दिवसांनी त्याला एकदा भिक्षेसाठी वस्तीत जावं लागलं. तो जाऊन एका दारासमोर उभा राहिला आणि म्हणाला, माई, साधूला भिक्षा घाल. त्यावर आतून एक आवाज आला, वत्सा, अंमळ थांब. योगीराज मनाशी म्हणू लागले, आहा ग पापिष्ठे, एवढं तुझं साहस? तू प्रत्यक्ष मला वाट पाहायला सांगतेस? अजून तुला माझी शक्ती माहीत नाही म्हणूनच. तो आपल्याशीच असं म्हणत आहे. एवढ्यात आतून परत आवाज आला, बाळ, स्वतःला एवढा मोठा समजू नकोस. इथे काही कावळा नाही की बगळाही नाही. ऐकून योगीराज थक्कच झाले. पण वाट पाहण्याखेरीज आता त्याला करता येण्याजोगं आणखी काहीच नव्हतं. बऱ्याच वेळानंतर शेवटी एक स्त्री बाहेर आली. योगी तिच्या पाया पडून तिला म्हणाले, माई, तुम्हाला ते कसं कळालं? तिनं उत्तर दिलं, बाबा, मला तुमचा योग बी काहीच माहीत नाही. मी आपली एक यक्कश्ची साधारण स्त्री आहे. मी तुम्हाला थांबायला सांगितलं त्याचं कारण इतकंच की माझे पतिदेव आजारी असून मी त्यांच्या सेवेत गुंतले होते. मी आपल्या आयुष्यात स्वतःचं कर्तव्य पालन करण्याचा प्रयत्न करत आलेली आहे. ज्यावेळी मी कुमारिका होते त्यावेळी कन्येनं माता पितरादिकांप्रती करायचं कर्तव्य मी करत गेले. आता माझं लग्न झालंय आणि माझ्या पतिदेवांसंबंधी असलेलं माझं कर्तव्य मी पार पाडते आहे. हाच माझा योगाभ्यास. पण स्वतःच्या कर्तव्याचं अनुष्ठान केल्यामुळे माझे दिव्य चक्षु उघडलेले आहेत आणि त्यामुळेच मी तुमचा मनोभाव आणि अरण्यात तुम्ही जे काही केलं ते सगळं जाणू शकते. असो, मी सांगितलं यापेक्षा अधिक उच्च तत्व जाणून घेण्याची तुमची इच्छा असेल तर अमुक अमुक शहराच्या बाजारात जा. तिथे एक व्याध आहे. तो असा उपदेश देईल की तो श्रवण करून तुम्हाला परम आनंद होईल. संन्याशाच्या योगीराजत्वाने परत उसळी मारली आणि तो आपल्याशीच विचार करू लागला, अडलंय माझं व्याधाकडे जायला, काय म्हणून त्याच्याकडे जावं? पण आत्तापर्यंत त्यांनी जो काही प्रकार पाहिला होता त्यांनी डोळ्यात अंजन पडून तो एव्हाना अंमळ शुद्धीवर आला होता. म्हणून या स्त्रीच्या सांगण्याप्रमाणे त्यांनी मुकाट्याने त्या नगराची वाट धरली. शहराजवळ आल्यानंतर तो बाजार त्याच्या दृष्टीला पडला. त्याला दूर एका ठिकाणी दिसलं की एक भलालठ्ठ खाटीक एकीकडे मोठ्या सुऱ्यांनी मांस कापतो आहे आणि दुसरीकडे गिऱ्हाईकाशी बोलत भाव ठरवतो आहे. तरुण संन्याशी स्वतःशी म्हणू लागला, राम राम, या माणसापासून का मला काही शिकायचंय? हा म्हणजे एक राक्षसाचा अवतारच दिसतोय. एवढ्यात त्या व्याधानी वर पाहिलं आणि संन्याशाला पाहून म्हटलं, स्वामीजी, त्या बाईनी का आपल्याला माझ्याकडे पाठवलंय? माझं काम आटोपेपर्यंत आपण कृपा करून या आसनावर बसण्याची मेहरबानी करा. संन्यासी विचार करू लागला, इथे माझं काय होणार आहे कोणास ठाऊक. असो, पण गत्यंतरच नसल्यामुळे तिथलं एक आसन घेऊन तो त्यावर बसला. इकडे व्याध आपल्या कामात गर्क होऊन गेला. सगळा माल संपवून आणि जमलेले सगळे पैसे गोळा करून त्यानं दुकान बंद केलं आणि त्या संन्याशाला म्हटलं, चला व महाराज, आपण माझ्या घरी पायधूळ झाडावी. त्यावर ते दोघेही त्या व्याधाच्या घरी जाऊन पोचले. घरात जाऊन व्याधानं त्या संन्याशाला एक आसन दिलं आणि म्हटलं, महाराज, आपण इथे अंमळ वाट पहा, मी हा आलोच. इतकं बोलून तो आतमध्ये गेला. तिथे त्याचे आईबाप होते. त्यांचे त्यांनी हातपाय धुवून दिले, त्यांना जेवू घातलं आणि त्यांना आनंदित आणि प्रफुल्लित करण्यासाठी आपल्याकडून जे काही होईल ते सगळं काही केलं. हे सगळं आटोपल्यानंतर मग तो बाहेर आला आणि त्या संन्याशाजवळ जाऊन जवळच एका आसनावर बसून त्याला म्हणाला, महाराज, आपण माझ्या भेटीसाठी माझ्याकडे आला आहात, तर आज्ञा करा, मी आपल्यासाठी काय करू? त्यावर त्या संन्याशांनी त्याला आत्मा, परमात्मा, प्रभूतींसंबंधी काही प्रश्न केले. त्याच्या उत्तरार्थ व्याधाने दिलेला उपदेशच महाभारतांतर्गत व्याधगीता या नावाने प्रसिद्ध आहे. ही व्याधगीता म्हणजे वेदांत दर्शनाची परमोच्च अभिव्यक्ती आहे. आपण सगळ्यांनी भगवद्गीतेचं नाव ऐकलं असेल. तो भगवान श्रीकृष्णांचा उपदेश आहे. भगवद्गीता वाचून झाल्यानंतर सगळ्यांनी ही व्याधगीता वाचणं आवश्यक आहे. ती वेदांत दर्शनाची परिसीमा आहे. व्याधाचा उपदेश देणं संपल्यानंतर तो संन्यासी पराकाष्ठेचा आश्चर्यचकित होऊन त्याला म्हणाला, आपण ह्या शरीरात का बरं आहात? आपलं ज्ञान बघावं तर ते असले उच्च आणि तरीसुद्धा
आपण या व्याधदेहाचा अवलंब करून हे असलं हीन कर्म का बरं आचरत आहात? त्यावर व्याधाने उत्तर दिलं, वत्सा, कोणतंही कर्म कुत्सित नाही, कोणतंच कर्म अपवित्र नाही. मी ह्या अवस्थेत आणि या परिस्थितीमध्ये जन्माला आलो म्हणून हे माझं जन्मगत कार्य आहे, माझं प्रारब्ध लब्ध कार्य आहे. मी लहानपणी हा व्यवसाय शिकलो. अनासक्त भावनेने मी माझं कर्तव्य उत्तम रीतीने करण्याचा प्रयत्न करत असतो. मी गृहस्थ धर्माचं पालन करण्याचा आणि मातापित्यांना यथाशक्ती सुखी करण्याचा प्रयत्न करत असतो. मला तुमचा योगही माहीत नाही की मी संन्यासीही नाही. संसाराचा त्याग करून मी कधी वनातही गेलो नाही. आपल्या अवस्थेतलं कर्तव्य अनासक्तपणे आचरल्यामुळे माझ्या ठाई हे ज्ञान उत्पन्न झालं आहे. भारतात एक साधू, खूप उच्च कोटीचे योगी, गाझीपूरचे पवाहारी बाबा आहेत. मी आपल्या आयुष्यात ज्या काही अत्यंत अद्भुत व्यक्ती पाहिलेल्या आहेत त्यापैकी ते एक आहेत. ते एक अगदी लोकोत्तर पुरुष आहेत. ते कधीच कुणाला उपदेश देत नाहीत. कोणी प्रश्न केला तरी ते उत्तर देत नाहीत. आचार्यांचं पद ग्रहण करण्यात त्यांना कमालीचा संकोच वाटतो. ते कधीच आचार्यपद ग्रहण करत नाहीत. तुम्ही त्यांना एखादा प्रश्न विचारून काही दिवस वाट पहा. संभाषणाच्या ओघात येऊन ते विषय काढून आश्चर्यजनक प्रकाश टाकतील. त्यांनी मला एकदा कर्माच्या रहस्याबद्दल असं सांगितलं होतं की जन साधन तन सिद्धी, म्हणजे जे साधन तीच सिद्धी. अर्थातच साधनेच्याच अंतिम किंवा चरम अवस्थेचंच नाव सिद्धी होय. ज्यावेळी तुम्ही एखादं कार्य कराल त्यावेळी तद्व्यतिरिक्त किंवा इतर कुठलाच विचार मनामध्ये आणू नका. पूजेप्रमाणे, अगदी सर्वोच्च पूजेप्रमाणे त्याचं अनुष्ठान करा. तेवढ्या वेळेपुरतं समस्त मनप्राण अर्पण करून त्याचे अनुष्ठान करा. वर सांगितलेलं उपाख्यानच घ्या ना. त्या व्याधानं आणि त्या स्त्रीनं संतोषानं, श्रद्धेनं आणि सर्वांतःकरणपूर्वक आपलं कर्तव्य केलं आणि त्याचंच फळ म्हणून त्यांना दिव्य ज्ञान प्राप्त झालं. ही गोष्ट हे स्पष्टपणे दर्शवते की कर्तव्य, मग ते कोणत्याही अवस्थेतलं असे नाका, फलाकांक्षा रहित होऊन ठीक अनासक्त भावानं अनुष्ठिल्यास आपल्याला परमपदाची जोड करून देत असते, आत्मस्वरूपाचा साक्षात्कार करून देत असते. आमची कर्तव्य मुख्यतः आमच्या भोवतालच्या एकंदर परिस्थिती ठरवत असतात. कर्तव्यांमध्ये लहान मोठं काही असूच शकत नाही. फलासक्त कर्मीच आपल्या वाट्याला आलेल्या कर्तव्याविषयी कुरकुर करत असतो. निष्काम अनासक्त कर्मयोग्याच्या दृष्टीने सगळीच कर्तव्य समान आहेत, सारखीच चांगली आहेत. त्यांच्यातली स्वार्थपरता आणि इंद्रिय परायणता यांचा समूळ नाश करण्याची समर्थ साधनं बनून ती त्याला मुक्तीच्या निश्चित मार्गावर पुढे पुढे नेऊ शकतात. आपण कर्माविषयी सदा असंतोष प्रकट करत असतो. त्याचं कारण म्हणजे आपण सगळेजण स्वतःला फार थोर समजत असतो हेच आहे. पण मनापासून आणि प्रामाणिकपणे कर्म करू लागताच अगदी क्षुद्र कर्तव्य सुद्धा चांगल्या रीतीने पार पाडायला आपण किती असमर्थ आहोत हे आपल्याला उमजतं. आणि त्यायोगे स्वतः संबंधी आपण ज्या सगळ्या मोठ्या मोठ्या कल्पना उराशी बाळगून होतो त्या मग स्वप्नासारख्या विरू लागतात. लहान असताना मी नाना तऱ्हेच्या कल्पना करीत असे. कधी स्वतःशी समजे की मी एक मोठा सम्राट आहे, तर कधी मी स्वतःला एक असाच कोणीतरी थोर पुरुष समजत असे. आणि मला वाटतं की लहानपणी तुम्हीही बहुधा स्वतःविषयी अशाच कल्पना बाळगल्या असतील. पण त्या सर्व केवळ कल्पना होत्या. प्रकृती सर्वदा अगदी काटेतोलपणे प्रत्येकाच्या कर्मानुसार न्याय्य असं फल देत असते. त्यात रेसभरही इकडचं तिकडचं व्हायचं नाही. आणि म्हणूनच आपण कबूल करण्यास राजी नसलो तरीही खरं पाहता आमच्या लायकीनुसारच आमचं कर्तव्य ठरत असतं. आपल्यासमोर जे कर्तव्य असेल, जे आपल्या अगदी हाताशी असेल, ते उत्तम रीतीने बजावूनच आपण क्रमशः शक्ती संपादन करू शकू. आणि अशा प्रकारे हळूहळू बळ वाढवता वाढवता क्रमाक्रमाने आपण अशा अवस्थेपर्यंत जाऊन पोचू की ज्यावेळी आपण समाजातल्या सर्वांपेक्षा अधिक लोभनीय आणि सन्मान्य कर्तव्य करण्याच्या सौभाग्याचे वाटेकरी होऊ शकू. स्पर्धेतून मत्सराची उत्पत्ती होत असते आणि तो मानवी हृदयातल्या सगळ्या सत्प्रवृत्तींचा आणि कोमल भावांचा नायनाट करून टाकत असतो. सर्वच गोष्टींच्या विषयी सारखी कुरकुर करण्याचा ज्याचा स्वभाव, त्याला सर्वच कर्तव्य बेचव लागतील. कशानेच त्याला समाधान, संतोष लाभणं शक्य नाही. आणि आपल्या उभ्या हयातीत तो कोणत्याही कामात कधी सफल होऊ शकणार नाही. त्याचं सगळं आयुष्य विफल ठरणार हे निश्चित. म्हणून या आपण केवळ कर्म करत जाऊ. कोणतंही कर्तव्य आपल्या वाट्यास येई नका.
आपण ते निष्ठेने करत जाऊ. सर्वदा सर्वांतःकरणपूर्वक आपण आपलं कर्तव्य आचरण्यास एका पायावर तयार असू आणि तरच आपल्याला निश्चित मार्ग सापडेल. आपला जीवनपथ उजळून निघेल.